आपकी अदालत मध्ये काँग्रेसचे सिनियर लीडर अधिरंजन चौधरींवर आरोप आहे की हे विसराळू आहेत. हा आरोप तुमच्या घरून आला आहे. तुमचा वाढदिवस होता, साजरा करण्यासाठी तुमची बायको दुबईमध्ये वाट बघत होती आणि तुम्ही नेमकी फ्लाईट मिस केली होती. काय करायचं, कधी कधी असं होऊन जातं, फसून जातो एखाद्या कामात. तर होऊन जातं कधी कधी. त्या ओरडल्या की नाही? हो नक्कीच. बाप रे, हे तर प्रत्येक वेळी ऐकावं लागतं. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त भाग्यवान असणार, मला तर असंच वाटतंय. तुमची वाईफ तुमच्याच आहे, त्यांनाच विचारूया कसं वाटलं त्यांना. खूप चांगलं होतं, कारण खरं बोलले ते. खरेपणामध्ये दम आहे. आय लाईक दॅट. थँक्यू. तर मी हेही ऐकलंय, कधी कधी तुम्ही रस्ताही विसरता, घर पण विसरता, कुठे जायचं असतं. नाही असं नाही आहे, चालता चालता कधी आपलं होऊन जातं असं माझ्याबरोबर. आणि दिल्ली मला तेवढं माहीत नाही आहे. ते जसं ढोलक दादासारखं आहे ना, दिल्लीमध्ये दिल्लीचे रस्ते जे आहेत ते तेवढे परिचयाचे नाही आहेत, माझ्या जास्ती ओळखही नाही आहे तिथे कोणाशी. तर असं कधी कधी, म्हणून कधी कधी विचारावं लागतं की बाबा इथून जाताना कसं जावं. प्रत्येकासोबत होतं, आता माझ्यासोबत जरा जास्तच होतं. पण मी ऐकलं आहे की तुम्ही सगळं विसरू शकता, पण फुटबॉल बघणं नाही विसरू शकता. हो, चांगलं तर वाटतं. तर वर्ल्ड कप बघायला जाता तुम्ही? हो जातो, 1 दिवसासाठी जातो. फायनल जर तिकीट मिळालं तर. खूप मेहनतीनंतर जाण्याचा प्रयत्न करतो मी, कारण मैदानात इतिहासचा साक्षीदार बनणं, आणि तेही फुटबॉल जगतच्या इतिहासाचा साक्षीदार बनणं मला खूप आवडतं. मी फिरायला नाही जात, फक्त फायनलमध्ये जातो, पाहिल्यानंतर लगेच परत येतो. मग पण जायला चंगळ वाटते. जायची संधी मिळाली तर खूप आनंद होतो, खूप मजा येते, खूप चांगलं वाटतं मला. जनतामधून ज्यांना प्रश्न विचारायचा असेल. माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की तुम्ही पॉलिटिकल दुश्मन कोणाला मानता, मोदीजींना की ममता बॅनर्जीजींना? हे बघा ताई, मी कोणालाच शत्रू मानत नाही, कारण पॉलिटिक्समध्ये कोणी शत्रू नसतं. आमच्यासाठी कोणी एनिमी नाहीये, ॲडव्हर्सरी असतात. त्यांनी बाण निशाण्यावर मारला आहे. विरोधक असतात ताई, विरोधक असतात ते, शत्रू नसतात ताई. आणि दुसरी गोष्ट ही आहे की पॉलिटिक्समध्ये कोणी कायम शत्रूही नसतात, कोणी कायम मित्रही नसतात. तरी मी सांगतो की मी शत्रू कोणालाच नाही मानत. मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहेत, मला जेवढा त्यांचा आदर केला पाहिजे त्याच्याहून जास्त मी आदर करतो त्यांचा, कारण ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. ममता बॅनर्जी आमच्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासाठी हेच आहे. पण तरीही मी सांगतो की सामान्य लोकांसाठी मला जिथे जिथे वाटतं की तिथे विरोध करायला पाहिजे, मी नीतिगत रूपात विरोध करतो तिथे. ही माझी आयडिओलॉजिकल पॉलिटिकल फाईट आहे, पर्सनल फाईट नाही आहे. तर माझ्यासाठी कोणीही शत्रू नाही आहे, विरोधक नक्कीच आहेत. काय असा दिवस कधी येणार आहे का, अधिरंजन चौधरी आणि ममता बॅनर्जी दोघेही कधी मित्र बनणार? घाबरण्याचा विषय नाही आहे हा. होईल असं म्हणतात की पॉलिटिक्स इज अ आर्ट ऑफ पॉसिबिलिटी. काहीही होऊ शकतं. काही दिवसांपूर्वी लालूजींनी राहुलजींना लग्न करण्याचा सल्ला दिला आणि असं मानलं जातं की ते तुम्हाला खूप मानतात. तर तुम्ही कधी काही म्हटलं नाही? नाही, हे नाही बोलण्याची हिंमत झाली माझी कधी. लालू प्रसाद सोबत सगळ्या गांधी कुटुंबांचं अशा प्रकारचं नातं आहे की काही बोलू शकतात. माझ्याकडून नाही होते, पण जेव्हा लग्न करतील तेव्हा हे मी जेवायला नक्की जाईन. त्यांच्याविषयी म्हणतात ना, कधी ते डोळे मारतात, कधी ते फ्लाइंग किस देतात, कधी ते प्रेमाची दुकान उघडतात. हे बघा, राहुल गांधींना समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राहुल गांधीजी खूपच चांगले व्यक्ती आहेत, अगदी प्रामाणिक व्यक्ती आहेत, खूप ज्ञानीही आहेत. त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याला तोडून मोडून त्याचं लोकांसमोर एक चुकीचं चित्र उभं करण्यात आलंय. हे ठीक नाहीये, कारण राहुल गांधीजींना थोडं समजलं पाहिजे. राहुल गांधीजींना जी लोक म्हणजे जे त्यांची टीका जास्त करतात ते जर जाऊन भेटले तर ते समोरून कन्व्हिन्स होतील, हे मी सांगू शकतो. पण लोक म्हणतात ना, कधी किस वगैरे काय केलं होतं त्यांनी, मी होतो त्यावेळी, राजस्थान जात होतो,
सदनमध्ये सांगितलं राजस्थान जातोय, काही आवश्यक कामं होती त्यांची, एका सभेला संबोधित करायचं होतं, वेळेचा अभाव होता, तर ते म्हणाले की तुम्ही सगळे ठीक राहा, मी जातो. आता हे तर प्रेमाची निशाणी आहे ना, वाईट पद्धतीने का बघता ह्याला? हे तर काही जेंडरची निशाणी नाहीये. आपण जेव्हा नमस्कार करतो ते ठीक आहे, दोष बघणार तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला दोष मिळेल. तुम्ही म्हणता ना त्यांना भेटायला जायला पाहिजे, गोष्टी करायला पाहिजे. तर हेमंत विश्वकर्मा आले होते आपकी अदालतमध्ये, त्यांनी सांगितलं जेव्हा भेटायला गेलो तेव्हा कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालत होते. कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालणं काही पाप तर नाहीये ना, त्यांचाही जीव आहे. नंबर 1. नंबर 2 मी म्हणतो डॉग, DOG उलट करा, गॉड. आता ह्यांना बिस्किट खाऊ घालणं काय चुकीचं आहे? कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालण्यामध्ये काय चूक आहे? कुत्र्यांना बिस्किट नाही, ते म्हणत होते त्याच प्लेटमधनं खाऊ घालत नाही. होते ज्यातनं सगळे लोक खात होते. माझ्या घरी एक आहे, एक कुत्रा म्हातारा झालाय. तो लोक म्हणतात पळून लावा, मी म्हटलं नाही, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत तो इथेच राहणार. यात चुकीचं काय? प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे ना. तुम्ही एवढी चांगली गोष्ट केली आहे, तुम्ही डॉग लवर आहात, ऐकून चांगलं वाटलं. तर मला वाटतं आता आपण एक ब्रेक घेऊया का? आता कसला ब्रेक? आता सुट्टी करा ना माझी. सुट्टी द्यायची का? ठीक आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, प्रशंसा करायची आहे मला, की आज प्रश्न विचारणारे जे आहेत त्यामध्ये आमच्या घरच्या बहिणींसारख्या ज्या आहेत ते बघून चांगलं वाटलं मला. तर चला ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आजचे जज पंकज वोरांचा निर्णय आजच्या सुनावणीचा. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आम्ही सुनावणी केली काँग्रेस पार्टीचे सिनियर लीडर अधीर रंजन चौधरीवर. आम्ही त्यांना विचारलं त्यांच्या जुन्या आयुष्याबद्दल, त्यांच्या राजनीतीविषयी, ममता बॅनर्जींविषयी, राहुल गांधींविषयी, नरेंद्र मोदीविषयी. त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर धाडसाने आणि मुक्तपणे उत्तर दिलं. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज पंकज वोरा यांच्या निर्णयाचा. अधीररंजन चौधरी एक असे व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे यांची पार्टी बंगालमध्ये आजही जिवंत आहे. या न्यायालयाचं मानणं आहे की अधीररंजन चौधरी एक खरे फायटर आहेत आणि दुसरीकडे ते आपल्या पार्टीमध्ये संघर्ष करतायत आपली जागा बनवण्यासाठी, आणि दुसरीकडे त्यांचे जे प्रतिद्वंद्वी आहेत त्यांच्याशी लढत आहेत. आणि अधीररंजन चौधरींवर लावलेले जेवढे आरोप आहेत त्यांना हे न्यायालय नाकारत आहे. त्यांना एक सल्ला देते की त्यांनी बंगलामध्ये बोलावं पार्लमेंटमध्ये, म्हणजे जेव्हा ते बोलतात आणि जी मिसअंडरस्टँडिंग होते ती कमी होईल. आणि हे न्यायालय त्यांच्याबद्दल असं मानतं की त्यांचा जो निर्णय आहे त्यांच्या फ्युचरचा, त्यांच्या भविष्याचा, ते फक्त जनता करू शकते आणि त्यांना खऱ्या अर्थाने जनतेच्या मध्येच राहिलं पाहिजे. वा. या अपेक्षेने, या विश्वासाने की अधीर रंजन चौधरी अशा प्रकारेच मुर्शिदाबादच्या लोकांची सेवा करत राहतील, देशात लोकप्रियता प्राप्त करत राहतील, पार्लमेंटमध्ये आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहतील. आजची सुनावणी आपण इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.